नमस्कार मित्रांनो. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना शुभेच्छा. आज कित्येक वर्षांनी सुद्धा छत्रपतींचे स्थान आपल्या मनामध्ये आहे, हृदयामध्ये आहे. त्याचं कारणच असं आहे की आमचा राजाच असा होता. असा राजा पुन्हा होणे नाही. शिवाजी महाराज की असं म्हटलं की आमच्याकडे न बोलणाऱ्या मुलाच्या तोंडातून सुद्धा जय शब्द बाहेर येतात. त्यांना शिवचरित्र शिकवायची गरज नाही आहे. त्यांच्या DNA मध्ये शिवचरित्र जन्माला आल्यानंतरच आत्मसात केलेले आहे. माझा जन्म या महाराष्ट्रात झाला, तोही सह्याद्रीच्या कुशीत, हे माझं मी भाग्य समजतो. सो मित्रांनो, आज शिवजयंतीच्या निमित्ताने मला तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले आदिलशाहीमध्ये सरदार होते, चांगल्या दर्जाचे सरदार होते. अशा वेळेस छत्रपतींनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याची स्थापना केली, मुहूर्तमेढ रोवली. तसं म्हणाल तर त्यांना तशी काही गरज नव्हती, कारण त्यांचे वडील सरदार होते, ते चांगलं आयुष्य जगू शकले असते. पण नाही, छत्रपतींनी स्वतःचे राज्य असायला हवं, जनतेचे राज्य असायला हवं, जिथे त्यांची मूल्य ते स्वतः तयार करतील, जोपासतील आणि त्यांना हवं असलेलं समाज घडवतील, हवं असलेलं राज्य घडवतील, या उद्दिष्टाने स्वराज्याची कल्पना त्यांच्या मातृश्रींनी त्यांच्या मनामध्ये रोवली आणि त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी वयाच्या 16व्या वर्षी आपल्या सवंगड्यासोबत तोरणा किल्ला घेतला. त्यावेळेस असा निर्णय घेणं हे खूप रिस्की होतं. त्यांच्या परिवाराला, त्यांना साथ देणाऱ्या सवंगड्यांना याचा खूप त्रास झाला असता किंवा होणार होता. परंतु शिवाजी महाराजांकडे उद्दिष्ट होतं, ध्येय होतं आणि ते ध्येय मिळवण्यासाठी योजनाही होती. अशा दूरदृष्टी, उद्दिष्ट, ध्येय या जोरावर त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि स्वराज्य तयारी केलं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज आपण जगतोय, आज आपण सुखी आहोत, आपले देव देवळात आहेत, आपले संस्कृती जोपासलेली आहे, हे छत्रपतींमुळेच, त्यांच्या स्वराज्यामुळेच. शिवाजी महाराजांची कार्य फार मोठं. त्यांच्या चरणाच्या धुळीतही आपली तुलना होणार नाही. तरी पण मी सांगेन की मराठी उद्योजक किंवा मराठी तरुण किंवा मराठी माणूस असं समजू शकता, व्यवसायामध्ये हवा इतका नाही आहे. म्हणजे आहेत पण ते हवं इतकं नाही आहेत. आज 21वे शतक आहे, कॅपिटलिझमचं शतक आहे, बिझनेसचं शतक आहे. जगामध्ये ज्या काही घडामोडी चालू आहेत तुम्ही बघताय, सगळं बिझनेसला घेऊन आहे, व्यापाराला घेऊन आहे. जसं छत्रपतींनी आपली मूल्य जोपासण्यासाठी किंवा स्वराज्य स्थापन करण्यासाठी, स्वाभिमानी राहण्यासाठी नोकरी किंवा चाकरीच्या बाहेर जाऊन स्वतःचं राज्य स्थापन केलं आणि कुठलाही राजशाही बॅकग्राऊंड नसताना ते एक जगातले, हिंदुस्थानातले आदर्श राजा बनले. तसेच आपल्या देवाने जे केलं त्याच्यासारखंच जर मराठी युवकाने बिझनेस करण्याचा विचार केला, स्वतःची कंपनी बनवण्याचा विचार केला, स्वतःचा व्यापार करण्याचा विचार केला, तर त्यांना हा एक मुजरा असू शकतो. असा संदेश मला या शिवजयंतीनिमित्त तुम्हाला द्यायची इच्छा आहे. खूपदा लोकांकडे खूप प्रश्न असतात, पैसा नाही आहे, अनुभव नाही आहे. मी असं म्हणेन त्यांनी काही फरक पडत नाही. तुमचा पारिवारिक बॅकग्राऊंड नाही आहे, तुमच्याकडे अनुभव नाही आहे, तुमच्याकडे फंड नाही आहे, पण तुमच्याकडे ध्येय असायला हवं. तुमची आवड काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायला हवं आणि इच्छाशक्ती हवी. एवढं असेल तरीसुद्धा तुम्ही याचा विचार करू शकता. तुम्हाला कुठलंही पुस्तकं, कुठलीही ट्रेनिंग घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त शिवचरित्र वाचा, छत्रपतींचे वागणे वाचा, बोलणे वाचा, त्यांचे विचार वाचा. तुम्हाला शिवचरित्रामधून टाईम मॅनेजमेंट, दूरदृष्टी, प्लॅनिंग्स, गोल सेट करणं, टार्गेट्स घेणं, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान तुम्हाला शिवचरित्रामधून मिळेल. तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांच्याबद्दल वाचा. ते कसे होते, त्यांच्या स्ट्रॅटेजीज कशा होत्या, ते कशा पद्धतीने गोष्टी प्लॅन करायचा, माणसांना कसे तयार करायचे,
माणसांना डिसिजन्स घेण्याची ताकद कशी द्यायची, त्यांचं रिपोर्टिंग कशा पद्धतीने त्यांच्याकडे होतं, त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्या स्वराज्याचं नियोजन केलं होतं, डिपार्टमेंट्स एस्टॅब्लिश केले होते आणि कशा पद्धतीने त्यांनी ते जनतेचं राज्य तयार केलं होतं, प्रोटोकॉल्स सेट केले होते. छत्रपतींच्या राज्यामध्ये प्रोटोकॉल सेट होते, रिव्हेन्यू सिस्टम त्यांच्याकडे कशी होती. तुम्ही फक्त शिवचरित्र वाचा. मला जे काही माझी प्रेरणा आहे, मी जे काही करू शकतोय ते फक्त छत्रपतींच्या चरित्रावरून. त्याला तुम्ही एक गीता बनवा आणि ती वाचा. आणि महाराष्ट्रामधून मोठे स्टार्टअप्स तयार झाले, मोठे बिझनेसमॅन तयार झाले. मराठी माणसाला एक उद्योजक म्हणून संबोधलं गेलं की मराठी माणूस हा चांगला उद्योजक आहे, असं येणाऱ्या भविष्यातील पिढ्यांनी तसं पिक्चर तयार केलं. ते नोकरी करणारे न राहता नोकरी देणारे ठरले तर सगळ्यात जास्त आनंद छत्रपतींना होईल. त्यांना आपल्या सगळ्यांना आपला गर्व वाटेल असं मला वाटतं. सो आजची टेकअवे हाच होता. थँक्यू सो मच. जय शिवराय.